उडदाची वडी बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। हे पांढरा भोपळा आहे आणि हे भोपळा टाकूनच मी उडदाची वडी बनवणार आहे। सालभर ठेवलं तर त्याला काहीच होणार नाही, फक्त त्याला 4-5 दिवसाची केल्यावर ऊन दावायचं आणि जोपर्यंत उन्हाळा आहे तो 2-3 वेळेस असं तास 2 तास ऊन दावायचं, म्हणजे खूप छान वर्षभर टिकली जाते हे वडी। आणि उडीद डाळीच्या वडीत तिकडं दिल्ली साईडला भोपळाच टाकून बनवतात आणि कुणी कुणी साधी वडी ही बनवतात, पण हे वडी खायला स्वादिष्ट आणि टेस्टी खूपच राहते। त्याच्यामुळे मी हे 1.5 किलोचा भोपळा घेतलेला आहे। 1.5 किलोचा भोपळा घेऊन त्याच्या आतमधलं बीजही काढणार आहे आणि वरला छिलकाही काढणार आहे। असंच सारं कापून घेते मी। हे पहा, सारं साईडला केले बीज आणि छिलका आणि आतमधलं हे पांढरं तेवढं आपण घेतलेलं आहे। ह्याला आता एका प्लेटात खिसून घेऊया बारक्या खिसणीनं। बारीकच खिसणीनं खिसायचं, म्हणजे आपणाला हे वडी पाडताना अडकणार नाही आपल्या पिशवीत। असंच मी आता हे बारीक पिसून घेणार आहे। असं खिसल्याच्या नंतर आपणाला ह्याचं पाणी पिळून काढायचं आहे। खूपच पाणी राहते ह्याच्यात। आणि उडदाची वडी बनवताना दिल्ली साईडला किंवा UP, बिहार, मध्य प्रदेशला हे खूप वडी बनवली जाते आणि हे आलूसोबत ही भाजी करतात ह्याची, आणि असंही भाजी करतात, वांग्यासोबत करतात। खूप सारं पाणी झालेलं आहे प्लेटात, मोठं बिलकुल राहू द्यायचं नाही। आता हे पहा, एक पांढरा कपडा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून त्याला व्यवस्थिशीर थोडंसं सुकवलंय। आता इथं सारं मी ह्याच्यात टाकून घेते पातेल्यात आणि आपणाला हे पाणी पिळून काढायचं आहे। उडदाची वडी बनवताना लवकर वाळावं ह्याच्यासाठी जास्त पाणी टाकायचं नाही आणि ह्याच्यातही पाणी राहू द्यायचं नाही। आणि तिकडं खूपच मोठ्या वड्या बनवतात, त्याच्यामुळं त्यांनी तर कमीत कमी 1 हप्ता तर वाळवतात, पण मी खूप छोट्या छोट्या बनवणार आहे। हे पिळून घेतल्याच्या नंतर बघा, हे एवढं पाणी निघालेलं आहे। आता हे कमीत कमी आपलं अर्धा किलो एवढं निघालेलं आहे आपलं हे। हिंग टाकून मी इथं पाण्यात ठेवणार आहे मुरण्यासाठी। आणि त्याच्यात ती गाठ जी बांधली आपण भोपळ्याची त्याच्यावर वजन ठेवायचं आहे। वजन ठेवून कमीत कमी 2-3 तास तर त्याला ठेवायचं। तसंच 4 किलोचं वजन ठेवलंय त्याच्यावर। आता इथं 4-5 तास डाळ भिजवून घेतलेली आहे उडदाची आणि स्वच्छ 2-4 पाण्यानं धुवून ह्याला भिजण्यासाठी ठेवले होते। आता हे मी 2 वेळेस धुवून काढलं पाण्यानं। आता हे डाळ पिसून घेऊया। जास्त महीन डाळ पिसायची नाही, थोडंसं रवाळच ठेवायचं आहे। आता अशीच मी थोडं थोडं पाणी टाकून पिसून घ्यायचं आहे ह्याला, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। आता हे एका टोपल्यात किंवा पातेल्यात काढून घ्यायचं, म्हणजे आपणाला ह्याच्यात सारे मसाले आणि भोपळा मिक्स करा यावं असं मोठं भांडं घ्यायचं। हे पहा, असं मी घट्ट केलेलं आहे। असंच मी सारी डाळ पिसून घेते। त्याच्यानंतर आता हे मसाले बघूया। हे जायपत्री, दगडफूल घेतलेला आहे, दालचिनी, जिरे, थोडीशी बडीशेप आणि हे मिरे आहेत, त्याच्यात 4 लवंग टाकलेले आहे। हे 1 चम्मच एवढे धने घेतलेत। ह्याचा मसाला आता पिसून घेऊया। दरदराच मसाला पिसायचा आहे, जास्त बारीक करायचं नाही ह्याला बंद चालू करून मी पिसून घेतलेला आहे। हे पाहू शकता तुम्ही। हे कमीत कमी 3 ते 4 चम्मच मसाला बनलेला आहे। हे 4-5 हिरवी मिरची आणि 4-5 पिकलेली मिरची घेतलेली आहे, त्यालाही दरदर पिसून घेतलेला आहे, जास्त बारीक करायचं नाही। हे बघू शकता, अर्धा किलो डाळीचं पीठ आपलं पिसून तयार आहे। ह्याला आता फेटून घ्यायचं आहे। कमीत कमी 6 ते 7 मिनिट आपणाला फेटून घ्यायचं आहे। हे पीठ एकदम हलकं होतंय आणि पाण्यात थोडीशी वडी टाकलं तर असं वरी पोवायला चालू होते। ती वरी पाण्यावरच थांबते, खाली थांबत नाही। हे बघा, पाण्यावरच राहते ती वडी। जर खाली गेली तर आपलं पीठ चांगलं फेटलं गेलं नाही। कमीत कमी ही 5-7 मिनिट मी फेटून घेतलेलं आहे पीठ। आता ह्याच्यात मी सारे मसाले टाकून घेणार आहे। हे 2 ते 3 चम्मच अद्रक खिसून घेतले बारक्या खिसणीनं। आपण हे पिसून घेतलेले मसाले आणि ते मेथीदाणा बारीक पावडर केलेलं होतं माझ्याकडे, ते टाकले 1/2 चम्मच। मूठ भरून कोथिंबीर टाकलेली आहे बारीक कापून। आणि हे भोपळा 3 तास मी ह्याच्यावर 4-5 किलो वजन ठेवून ह्याला ठेवलं होतं पाणी निघण्यासाठी। व्यवस्थिशीर पाणी निघालेलं आहे भोपळ्यातलं।
3 तासात किंवा कुणी रात्रभरही ठेवू शकते, पण मी हे 3 ते 3.5 तास ठेवलं होतं. आता व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पहिलं ह्याला मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपणाला ह्याच्यात मग मिरची टाकून घ्यायची आहे. पहिलंच मिरची टाकलं तर हाताची लय आग होती, त्याच्यामुळं हे हिंगाचं पाणी टाकत आहे. ह्याला 1 तासभर मी भिजण्यासाठी ठेवलं होतं पाण्यात टाकून. आणि हे आपण दरदरी मिरची पिसून घेतलेली आहे. कधीही दोन्ही मिरच्या टाकायची, हिरवी आणि लाल. असंच करतात तिकडं जेव्हा वडी बनवतात तेव्हा. आता ह्याला 2-3 मिनिटासाठी मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थिशीर बघा किती पीठ हलकं झालेलं आहे, खूपच हलकं झालेलं आहे हे पीठ. आता ह्याच्या वड्या खूप छान बनतात. आता हे 1 तासभरासाठी असंच झाकून ठेवणार आहे. 1 तास झाल्याच्या नंतर आता इथं वड्या पाडायला घेऊया. इथं मी 2 पॉलिथिनमध्ये पीठ घेणार आहे वड्या पाडण्यासाठी. पट म्हणा होतं, अर्धा तास सध्या लागत नाही ह्याला. हातानं करायचं झालं तर थोडंसं टाईम लागतोय, पण पॉलिथिनमध्ये जर घेतलं तर लवकरच होतं हे. ह्याला एक बारीक छेद करून घेतलेला आहे मी. आपली बोटाची उंगली जायची एवढं छेद करायचे आहे. तुमच्याकडे जर ऊन असलं तर तुम्ही मोठ्या मोठ्या वड्या करा, आणि जर ऊन नसलं तर बारीक बारीक वड्या करा. आम्ही 2 जण घालतोय म्हणून मी एक नमकचं पाकिट घेतलं आहे आणि एक पांढरं पॉलिथिन घेतले. बघू शकता छोट्या छोट्या वड्या मी पाडत आहे. आणि ह्याच्यात मी नमक नाही टाकायला. विशेष म्हणजे नमक टाकल्यामुळं पाणी सुटतंय आणि लवकर वड्या वाळत नाहीत. ह्याच्यात नमक टाकत नाहीत तिकडं. काही लोक टाकतात आणि काही लोक टाकत नाहीत. मग माझ्याकडे जास्त ऊन नाही म्हणून मी हे घरातच घालत आहे फॅन खाली. नंतर मी 2-3 घंट्याचं बाहेर रोज ऊन नेऊन दावणार आहे. आत्ता सध्या उन्हात ठेवणार आहे मी गॅलरीत. इथलं ऊन गेल्याच्या नंतर मग बाहेर नेऊन ठेवणार आहे. तुमच्याकडे दिवसभराचं जर ऊन असलं तर तुम्ही नमक टाकू शकता आणि थोडंसं मोठ्या वड्या घालू शकता. हे बघू शकता, हे अशा वड्या मी टाकत आहे. आणि जेव्हा भोपळा खिसताव ना तेव्हा थोडंसं तुकडे राहू द्यायचे नाही, म्हणजे ह्याच्यात अडकत नाहीत. आता हे लवकरच हे वड्या आपल्या संपणार आहेत, क्योंकि 2 पॉलिथिन तर मी बघा हे भरलेले आहेत माझे. एकसारख्या वड्या मी बारीक बनवून घेतल्या. आता कशी वाटला वड्याचा व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा उडदाच्या वड्या कशा बनल्या.